तर हॅलो गाईज, आता आम्ही आलेलो आहे शेतामध्ये. तर त्या दिवशी आपण गावाकडून चक्कर मारून गेलो होतो, तर आज पण आपण चक्कर मारायला आलेलो. आता मला आल्याबरोबर थोडी खायचं सुचत आहे बरं. आता हे पिकलं का पाहू, पिकत नसते की सीताफळासारखं तोडावं लागतं, पिकवावं लागते. मला नाही आवडत ते. मग तू पण नको खाऊ, मी नाही खात तर तू पण नाही खायला पाहिजे ना. तुला कसं समजत नाही आता मी कसं समजत. नाही ना बाबा, काहीच नाही वाटत. आपल्या गावाला आता 12 आणि 8 किती होतात. आता काय झालं परत या येड्याच्या बद्दल चांगलंच लागलं रे. हे पण येड्याच्या बद्दल चाललं डोळत नाही आम्हाला. हा, आता माझी चुकी आहे. आता हे बघ, आपल्या गावाला किती दिवस झालेत? 20 दिवस झालेले आहेत. तर हा बघा, आपला 20 दिवसात गहू कसा दिसू लागला, कसा दिसू लागला. हे बघा, आपलं शेत, आपला गहू, म्हणजे हां मी तेच म्हणतो ना. तर कसं वाटतोय आपला गहू? देखो 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 किती दडीत मारतो बघते आता. तर 20 दिवसात आपला गहू एवढा झालेला आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलाच असेल की फक्त उगतच होता 8 दिवस झाले तेव्हा. तर आता आपल्या गहूला पेरून झालेले आहे 20 दिवस. तर नक्की सांगा कशी आहे आपल्या गावाची शेती आणि कशी करतो आपण आपल्या गावाची शेती. तर तुम्हाला काय वाटतंय मित्रांनो की मला शेती जमतच नाही का? अरे भाऊ केल्याशिवाय होतच नाही. इकडे आहे का? एकदा पाणी भरला मग पप्पा पाणी भरले त्यात नाही सफी है मेरे साथ बहुत बड़ी. आपली पोतं क्या करू मैं अभी? मॅडमनं काय टाकत आहे, मॅडमचं काही चुकत नाही रे. आपण इथला आहे बरं का ना. कशानं खाल्लं? इथं बैल बकरा आणलं बहुतेक नाही का? ते बघा नाही हे पाहिजे तुम्हाला. हे असंच असतंय. कसं आहे, काही लोकांनी काय डोक्यावर पडलेले असतात. आखलीचे भांडे राहतात. हरभरा सगळं खाल्लं वाटतं. इकडे मेथी पण भरपूर खाल्ली वाटतं. तर तुम्हाला आपला हरभरा दाखवतो, तुम्ही नक्की बघा. हे बघा आपल्या हरभऱ्याचे झाडं. हे बघा उगू लागली आपली कोथमीर पण, आपलं हरभरा पण अजून थोडी उगते ती. मी कडीकडे चाललो. मॅडमचं असं म्हणणं आहे की बांधाने चालायचं. काय ही आपली मेथीची भाजी खाल्ली का तुम्ही? मेथीची भाजी, मेथीची भाजी, लाल कोराची मेथीची भाजी. हे लालच आहे का? हे बघा लाल कोरा, हे बघा लाल कोराची आपली मेथीची भाजी. आणि हे आपलं, हे बघा कुठं मोठी बाई दिसते का कोथमीर आहे. आणि हा हरभरा आहे. ती दबली असेल ना. त्याला शिपावं लागतं नुसतं कोथमीर वरून. मग पाण्यात होऊन किती पाणी 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 भरल्यावरती शिपावं लागतं शायद. इथं आपली मेथी चांगली दाटवाट उगलेली आहे, याच्याबद्दल आपल्याला काही शंकाच नाही. कारण आपली भाजी पण चांगली होती. हां बरोबर ना, मग दाटच बरं असतं. इथं पेरलं होतं, पेरल्यासारखं चुकलं नाही डायरेक्ट. फेकलं होतं ना, पेरल्यासारखं चुकलं ती. काय नाही, एकदम लाईन शिर. काय झालं? काय कशाला? अरे ती का अजून झाली का? दुसून जाऊ अजून, त्याला 20 दिवस बी नाही ना. होऊ दे ना जर चांगले जास्त दिवस. कसं करू मी काही समजत नाही या येडा बांबू. आता मी हे ना, आता पाणी भरावं लागेल होते ना. आणि औषधी मारणं गरजेचं होते लवकर. मॅडम म्हणतात गरजेचं नाही आहे, तर मग काय बघू आपण पुढे आता गरजेचं आहे का नाही आहे. औषध मारणं गरजेचं पाहिजे की नाही पाहिजे. तर उगती का नाही उगती ते आपल्याला माहिती. हो का? गहू जेवढं तेवढं गहू झालं का? ठीक आहे समजतं मला. बस लागलं मॅडम बोरं खायला. एवढंच येतं आणि एवढंच लागतं. नुसतं खायचा विषय असतो आणि नुसतं खायला लागतं. ते पहिलं का मी घरात मी खायला म्हणजे मी काय काय खायला आणून मला समजत नाही. काढलं म्हणजे मग बाहेर गेलो मी एकटं गेलो, मी एकटंच खाणार आहे ना. मग नाही पार्सल नसते कधी. पार्सल कसं माहिती आहे का? घेऊन यावं लागतं की चिंग घेऊन. कसं समजत नाही गेलेलं कधी समजत येड्याचं येड्याचं बाजारातलं येडं डायरेक्ट नको असं नको कर. इथं किती नको बस चालायचं मग आता झालं चक्कर. मला शबाशी डिवरी गेली बाबा. समजलं चलतोय ना मग चलच लागले ना मग. तर हे आपले परत तुम्हाला दाखवतो मी फुलं आणि फुलावाली सध्या गायप्या गुपचूप सांगतोय. चला, तर हे गहू होतं बी होतं काय माहिती, एकदम भारी उगलेलं आहे ना. गहू भारी उगलं म्हणजे बी चांगलं वाटतं आहे ना. दाटवट एकदम आपल्याला पतला झाला नाही. हे चांगलं आहे ना. तर हे तेच मंडळी आहेत ज्यांचा पाण्याची तमाशा चालू होती. या आंब्याचा बारलाही फुटलेला आहे. तरी आपण आता भेटूया उद्या. बाय बाय बाय.